शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 सत्यशोधक दशपिंडी विधी केवळ कर्मकांडाचा नकार नव्हे तर सामाजिक सांस्कृतिक बदलाचा स्वीकार। भारतीय समाजात मृत्यूनंतरचे हे विधी पारंपरिकरित्या अतिशय भावनिक व धार्मिक बाब मानली जाते। दशक्रिया विधी म्हणजेच मृतात्म्यांच्या उद्धारासाठी कुटुंबाने केलेलं कर्मकांड अशी लोकमान्यता आहे। या पारंपरिक पद्धतींमध्ये पुरोहित, मंत्रोच्चार, पिंडदान व काकस्पर्श या संकल्पनांना प्रचंड महत्त्व दिले गेले। परंतु महात्मा ज्योतिराव फुले यांनी या कर्मकांडावर तीव्र टीका करून सत्यशोधक समाज व सुधारणावादी चळवळीतून मृत्यूनंतरचे विधी सोपे, समांतवादी व विवेकाधिष्ठित करण्याची दिशा दाखवली आहे। लडकतवाडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील प्रसंग श्रीमती मंगल शिवराम म्हेत्रे उर्फ शुभांगी देवीदास बनकर यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा अजिंक्य देवीदास बनकर IFS अधिकारी यांनी सत्यशोधक पद्धतीनुसार दशपिंड विधी करण्याचा निर्णय घेतला। निर्णयामागे दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या: सत्यशोधक विचारांवर श्रद्धा, महात्मा फुले, शाहू महाराज आंबेडकर यांचा प्रभाव, कुटुंबियांचा सहभाग व सहमती। जेव्हा कुटुंब व नातेवाईकांनी एकमताने साथ दिली तेव्हा परंपरेपासून दूर जाणे शक्य झाले। विधीतील वैशिष्ट्ये: कमी कर्मकांड। विधिकार भीमराव कोथिंबिरे यांनी सोप्या भाषेत लोकाभिमुख पद्धतीने विधी पार पाडला। प्रबोधनपर व्याख्यान: हरिभक्तपरायण संभाजीराव गदादे यांनी पारंपरिक कीर्तनाऐवजी समाज प्रबोधन केलं। शिवाजी महाराज फुले आंबेडकर यांच्या विचारांचा संदर्भ दिला। निसर्गपूरक दृष्टिकोन: अस्थींचं विसर्जन, जमिनीत खड्डे करून त्यावर फुलाफळांच्या वृक्षांचं रोपण करण्यात आलं। समता आणि ऐक्याची शपथ: कुटुंबियांनी परस्पर सहकार्य व ऐक्याची शपथ घेतली, जे कर्मकांडापेक्षा सामाजिक मूल्यांना अधोरेखित करणार आहे। परंपरा विरुद्ध विवेक: काकस्पर्शाचा प्रश्न: पारंपरिक मानसिकतेत कावळा पिंडाला शिवल्याशिवाय विधी अपूर्ण राहतो ही खोलवर रुजलेली धारणा आहे। विधिकारांनी स्पष्ट केलं की स्पर्श झाला किंवा नाही त्याला काही महत्त्व नाही, हे सर्व तांड आहे, महत्त्व आहे विवेकाचा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा। तरीही योगायोगाने नंतर दोन कावळ्यांनी स्पर्श केला, यामुळे पारंपरिक मानसिकता व विवेकवादी दृष्टिकोन यातील तणाव कमी झाला आणि विश्वासार्हतेला अधिक बळकटी मिळाली। समाजातील प्रतिसाद: लडकतवाडी सारख्या गावात जिथे वारकरी परंपरा व फुलेंचे विचार दोन्ही खोलवर आहेत तिथे हा विधी पहिल्यांदाच झाला। 400 ते 500 लोक उपस्थित होते आणि त्यांनी चर्चेतून मान्य केले की अशी ही पद्धत असू शकते आणि ती अर्थपूर्ण आहे। योगायोगाने झालेल्या काकस्पर्शामुळे पारंपरिक मानसिकतेत असणाऱ्या लोकांनाही ही पद्धत स्वीकार्य वाटली। यातील महत्त्वाचा भाग म्हणजे निसर्गाला अपेक्षित असा कार्यक्रम, तो म्हणजे रक्षा अस्थी कुठेही पाण्यात न टाकता, पाण्याचे प्रदूषण टाळून आणि मनात जी काही अंधश्रद्धेची भीती आहे ती भीती दूर करून संतांनी सांगितल्याप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोयरे आणि शासनाचा झाडे लावा झाडे जगवा म्हणजेच हा प्रसंग सत्यशोधक विचार व परंपरेच्या मनोवृत्तीला दरी कमी करणारा ठरला। सत्यशोधक पद्धतीची विश्वासार्हता, विवेकाधिष्ठितता: कर्मकांडाऐवजी सामाजिक, निसर्गपूरक व मानवी मूल्यांवर भर, सोपेपणा, विधी सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत व कमी खर्चात, समाज जागृती, केवळ अंत्यविधी न राहता प्रबोधनाचं माध्यम, परंपरेशी संवाद। काकस्पर्शाच्या योगायोगामुळे पारंपरिक लोकांचा विश्वास न ढासळता उलट दृढ झाला। नवीन पिढीचा सहभाग: उच्च शिक्षित व विवेकवादी पिढी बनकर साहेब यांसारखी जेव्हा प्रत्यक्ष कृती करते तेव्हा ती समाजातील बदलासाठी उदाहरण ठरते। लडकतवाडीतील हा प्रसंग दाखवते की सत्यशोधक विधी फक्त परंपरेचा नकार नसून समाज परिवर्तनाचा स्वीकार आहे। हा अनुभव समाजाला पटवून देतो की विश्वासार्हता केवळ विचारांतून नाही तर प्रत्यक्ष कृती व सकारात्मक अनुभवातून निर्माण होते। अशा घटना वारंवार घडल्या तर सत्यशोधक पद्धती समाजात अधिक दृढ होतील आणि परंपरा व विवेक यांच्यातील संघर्ष समन्वयात बदलेल आणि खऱ्या अर्थानं आपण समतावादी विवेकवादी समाजाकडे वाटचाल केलेली असेल। दिनबंधू निवड संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 ह्या नंबर आपल्या सोशल ग्रुपमध्ये ॲड करा। बातमी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा, कमेंट करायला बेल आयकॉनचं बटन दाबा।